मी लय मोठा आहे, माझ्याकडे लय पैसा आहे, मी काही बी करू शकतो. तू काहीच करू शकत नाही. इथं रावणाचं चाललं नाही, तुझं काय चाललं नाही. तुकाराम महाराज या मारुतीला शरण गेले. महाराज मारुतीला सामान्य गोष्ट नाही. अरे ज्यांचं नाव घेतल्यानंतर यम असा लटलट कापतो ना, तो यम मारुतीचं दर्शन घ्यायला 1,500 फूट अंतरावरून दर्शन घेतो. महाराज ह्या मारुतीची सामान्य गोष्ट नाही. त्यामुळे तुम्हाला हात जोडून सांगतो, ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असू द्या, नसन त्यांना सांगतो, तुमचा अहंकार, तुमचा स्वाभिमान, तुमचा मीपणा, तुमचा पैसा, तुमचा भुगिरी, ह्या सगळ्याच्या आपला मंदिराच्या बाहेर काढायच्या, हित आणायच्या नाही बरं का. हे मारुतीचा दरबार आहे. त्याच्या शिफ्टीचा आणि त्याच्या गदेचा कार्यक्रम फार भयंकर आहे. महाराज जर का ठोका पडला ना, 2-4 पिढ्या सुधरत नाही. हा, ते मारुतीराय महाराज 1500 फूट अंतरावरून काळ दर्शन घेतो. मारुतीरायाचं सामान्य का काय दैवत, कसे हात पायत बघा ना खांबासारखी. या पृथ्वीवर सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे असा प्रश्न निर्माण झालता. सबसे बडा कौन है, बोले सबसे बड़ी पृथ्वी है. पृथ्वी का है कि बड़ी, वो तो शेषनाग के माथे पे खड़ी. फिर बोले शेषनाग बड़े, शेषनाग का है के बड़े, वो तो शंकर जी के गले में पड़े. फिर बोले शंकर जी बड़े, शंकर जी का है के बड़े, वो तो कैलाश पर्वत पे खड़े. फिर बोले कैलाश पर्वत बड़ा, कैलाश पर्वत का है का बड़ा, उससे तो रावण ने एक हाथ से उखाड़ा. फिर बोले रावण बड़ा, रावण का है का बड़ा, उससे तो राम जी ने एक बाण से उड़ा. फिर बोले राम जी बड़े, राम जी का है के बड़े, वो तो हनुमान जी के हृदय में खड़े. हनुमान जी बडे. सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर हनुमंत आहेत. आणि माझा आराध्य दैवत आहे महाराज हनुमंत. मी सगळ्यात जास्त प्रेम जर कोणत्या देवात करत असेल तर हनुमंत. आणि त्यांच्याच दरबारात सेवा करण्याचा लाभ मला मिळाला. किती श्रेष्ठ हनुमंत राय. 18 फुटाहून श्रीची सावली चालत नाही मारुतीला. बरोबर का चुकीचं आहे. 1,500 फूट अंतरावरून काळ दर्शन घेतो मारुतीरायचं. मारुतीरायचे उपकार नाही असं महाराज रामायणामध्ये पात्र नाही. सीतेचा शोध करून दिला, रामावर उपकार. द्रोणागिरी पर्वत आणला, लक्ष्मणावरती उपकार. भरताची रामाची भेट घालून दिली, भरतावरती उपकार. बिभीषणाची रामाची भेट घालून दिली, बिभीषणावरती उपकार. सुग्रीवाची रामाची भेट घालून दिली, सुग्रीवावरती उपकार. आणि सगळ्यात महत्वाचं, अंगदाचा अक्षयचा वध केला, अंगदावरती उपकार. ही कथाभाग तुम्हाला माहिती नसेल पण ऐका. रावणाचा सगळ्यात लहान मुलगा अक्षय, त्याचं नाव अक्षय बरं का. आणि सगळ्यात लहान असल्यामुळे त्याला कुमार म्हणायचे. नाव तुझं, तुला यावं लागते, चल माझ्यासोबत. कुणाला म्हणला यम, हा असं गोट्याला. मग गोट्या म्हणला जाऊ, एवढी काय गडबड आहे, चल माझ्या घरी तुला चहा पाजतो म्हणला. यमाला म्हणला. गोट्या यमाला घेऊन त्याच्या घरी गेला, चहा पाजला. पण चहामध्ये त्याने झोपीची गोळी टाकली. यम 15 मिनिटं गुंग येऊन पडला बरं का बाबा. आणि यमाला गुंग गेल्यावर त्याने काय केलं, यमापासली यादी घेतली, पहिलं नाव खुडलं आणि शेवटलं टाकलं. म्हणला 5-50 वर्ष आपला नंबर येत. यम उठला. यम म्हणला, अरे गोटू बाळा, किती छान आहेस रे तू, हा किती गोड आहेस रे. ते काळच होतं पण किती छान आहेस रे. अरे या जगामध्ये माझं नाव घेतल्याच्या नंतर लोक पळून जातात. अंगद महाराज तुम्ही गेले असं नाही बरं का. लोक माझं नाव घेतलं की पळून जातात, पण तू माझा आदर आतिथ्य केलं. मग मी तुला एक ऑफर देतो. काय ऑफर आहे? तुझं नाव पहिलं होतं, पण आता मी तुझं नाव पहिलं घेणार नाही, ही यादी मी खालून सुरू करणार. मरण कुणालाच चुकत नाही. असंच मी एका गावात म्हणलं, ह्या गावातले सगळे लोक मरणार आहेत. सगळ्या लोकांनी माना खाली घेतल्या आणि नाराज झाले. एक बाबा हसले, मोठ्याने हसले. मी म्हणलं बाबा काय झालं? बाबा म्हणले, महाराज तुम्ही म्हणले ह्या गावातले सगळे लोक मरणार आहेत, मी ह्या गावातला नाही. तुम्ही ह्या गावातली असा नसं तुम्हाला मरावं लागते का नाही? म्हातारे माणसं कधी काय बोलते सांगता येत नाही महाराज. आम्ही आता परवा दिवशी नाशिकला कीर्तनाला गेलतो. नाशिकला जेवायला बसलो, प्रसाद महाराज माझ्यासोबत आहे. हे प्रसाद महाराज आहेत ना महाराज, ह्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे राशीनला, माहिती असू द्या. माझे अतिशय जीवलग मित्र. आणि असंच होतं महाराज, असंच होतं. जवळच्याला धोका बसतो. सगळ्याची नाव घेतली पण त्यांचं राहिलं. असंच होतं. ते माझ्यासाठी सकाळी बारामतीचा कार्यक्रम करून आता इथं आलेत. त्यांच्याकडे वारकरी शिक्षण संस्था आहे. 50 विद्यार्थी राशीनला. माझ्याकडे इथं 40 आहेत आणि जामखेडला 50 आहेत. माझ्याकडे बी 80-90 पोरं आहेत. ह्यांच्याकडे बी 50 मुलं आहेत. आणि बोंडे महाराजांची संस्था आहे. म्हणजे सगळे संस्था चालकच इथं आहेत आता. प्रसाद महाराज, तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. बरोबर? ऐका. त्या बाबा मला जीव वाढाय बसले. हिथं आपला विषय चालला होता.
जीव वाढाय मला बसले बाबा समोर. त्यांची सुनबाई मला वाढीत होती. ती म्हणले वाढ 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 म्हणे महाराजाला. ह्यांना का असलं कुठं बाहेर खायला मिळतं का? वाढ. ऐका बरं का, भिताड पडल्यासारखं लोक बोलत येत. वाढ म्हणे महाराजाला. सुनबाई म्हणली मामा तुम्ही शांत राहा, महाराज बारीक येतं, उग त्यांना दम टाकू नका, त्यांना दमाने जीव द्या. नाही म्हणला वाढ, चपाती वाढ. महाराज चपाती कशी? म्हणलं छान आहे. हा घरच्या गव्हाची. तुमच्या घरी असती का अशी? मी म्हणलं असती, छान आहे. हा तांदूळ कसा आहे, भात कसा आहे? म्हणलं अतिशय छान आहे. मग 70 रुपये किलोचा आहे. तुमच्या घरी मिळतं का? मला रागच आला. मी म्हणलं नाही, आमच्या घरी असलं मिळत नाही. आमच्या घरी कडबा, वैरण, गाजऱ्या गावात, घास, मका, पेंड हे असलं आम्ही जितर पाहित ना. विठ्ठल मुद्दा हित चाललाय आपला संत सेवा. तुकाराम महाराजांची संतांचं वर्णन केलंय. संत कसे आहेत? कसे आहेत संत? इतके अलौकिक आहेत. तुकाराम महाराज इतके अलौकिक आहेत. महाराज तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्याकरता स्वतः विटेवरचा पांडुरंग परमात्मा येतो. किती अलौकिक संत आहेत. तुकाराम महाराजांना जीव घातल्याशिवाय तुकाराम महाराजांची पत्नी जिजामाता ह्या अन्नाचा घास सुद्धा खात नव्हत्या. कधी वाचलं? तुकाराम महाराज सकाळी उठायचे, आंघोळ करायचे, हातामध्ये विना घ्यायचे, चिपळ्या घ्यायचे, भजन करायचे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय तुकाराम महाराज हातामध्ये विना घ्यायचे, चिपळ्या घ्यायचे आणि भंडारा, भुरुड्या आणि भामचंद्र ह्या 3 डोंगरावरती भजन करण्याकरता जायचे. कोण कोण? हा तुकाराम महाराज भजन करण्यानंतर गेल्याच्या नंतर जिजामातेला एवढी काळजी वाटायची. जिजामाता म्हणायच्या अरे माझे मालक भजन करण्याकरता गेलेत. मग त्यांना भूक लागली असेल. जिजामाता एका हातामध्ये चरवी, एका हातामध्ये ते टोपली, त्याच्यामध्ये भाजी, भाकरी, लोणचं, काकडी काय तुम्हाला मांडायचे ते मांडा. आता ते सगळं घ्यायच्या आणि कुठं मांडायच्या? डोक्यावरती. आणि महाराज ज्या वाटेने गेले त्या वाटेने जायच्या. कोण? जिजामाता. जिजामाता जायच्या. पण कधी कधी महाराज भंडारा डोंगरावर गेले तर कधी बोहरड्या उडायचे, कधी भामचंद्र. मग सांगून जात नव्हते. मग जिजामातेचे हाल व्हायचे नाही, कधी इकडं कधी तिकडं. मग महाराजांकडे तक्रार केली मातेने. म्हणले आईसाहेब म्हणल्या महाराज तुम्ही सांगून जात जा. महाराजांनी सांगितले एक काम कर, तुला जर मी कुठं गेलोय हे जर माहिती करायचं असेल तर 3 वाटा आहेत देहूच्या बाहेर. तुम्ही गेले तर पहा आता कधी. 3 वाटा आहेत अशा देहूच्या बाहेर. एक भंडारा, एक भोरुड्या आणि एक भामचंद्र. अशा 3 डोंगराकडे 3 वाटा जातात. तुला जर मी कुठं गेलो हे एकदम करेक्ट जर उत्तर पाहिजे असेल तर त्या वाटेला कान लावी जा. त्या वाटेची माती विठ्ठल विठ्ठल म्हणेल. इतके संत श्रेष्ठ असतात. जिजामाता तसंच करायच्या. महाराज त्या वाटेपाशी जायच्या. पहिल्या कानाला वाट लावायच्या, आवाज येत नाही. दुसऱ्या आवाज येत नाही. तिसऱ्याला मात्र कान लावला की विठ्ठल 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 असा आवाज यायचा. महाराज इतके श्रेष्ठ तुकाराम महाराज. असंच झालं एक दिवशी. जिजामातेला उशीर झाला. स्वयंपाक घेऊन जिजामाता निघाल्या. जिजामाता स्वयंपाक घेऊन निघाल्या. पण महाराजांना लवकर जेवण मिळावा म्हणून जिजामाता लगबगीने चालल्या. खाली बघितलं नाही. अचानक एका काट्यावरती पाय पडला हो जिजामातेचा. खस दिशेने पायात काटा घुसला. काटा घुसला. आई म्हणून किंकाळी टाकली आणि जिजामाता खाली बसल्या. हातामधली पाटी खाली ठेवली. डोळ्यामध्ये आसरू यायला लागले. का? पायाला लागले म्हणून नाही, आपल्या मालकाला जेवण वेळेवर मिळणार नाही याच्यामुळं. महाराजांना भजन करून भूक लागली असेल पण महाराजांना जेवण वेळेवर मिळाना म्हणून जिजामाता रडू लागल्या. पंढरपूरच्या पांडुरंगाला काळजी वाटली. महाराज विटेवरून दंदिशीने उडी मारली आणि पांडुरंग परमात्मा वनामध्ये आला. हाताने नाही काढला महाराज. तुम्ही जर एखाद्याला काटा मोडला तर तुम्ही काय करता? काय थुंकी लावतो का नाही आपण? कशामुळे लावतो? तो काटा स्वच्छ दिसण्याकरता. देवाने तसं नाही केलं महाराज. आई साहेबाचा पाय हातात घेतला,
स्वतःच्या जिभेने पाय चाटला, स्वच्छ केली जागा आणि दाताने काटा काढला. इतके संत श्रेष्ठ विठ्ठल. इतके संत श्रेष्ठ. कोण? तुकाराम महाराज. किती श्रेष्ठ की जगाच्या मालकानं त्यांच्या पत्नीच्या पायात मोडलेला काटा काढण्याकरता यावा. आता किती अधिकार झाला. सामान्य आपल्या बायकोच्या पायातला काटा काढा देव येईन का? हा, नाही येणार. का नाही येणार? आपली तेवढी सेवा नाही महाराज. अहो तुकाराम महाराजांची तेवढी सेवा होती. तुकाराम महाराजांनी संतांचं एक असं असतंय महाराज, ऐका. जगामध्ये दोनच गोष्टी सेव्य सांगितल्या. कोणत्या? एक संत सेवा आणि दुसरी म्हणजे देवसेवा. पण देवसेवेपेक्षा बी काकणभर जर पुढं कोणती सेवा असन तर ती संत सेवा आहे. संताची सेवा जर केली, देवाची सेवा जर केली तर इष्ट प्राप्ती, आणि संताची सेवा केली तर इष्ट अनिष्ट प्राप्ती. म्हणजे संताची बी सेवेचं फळ मिळतं आणि देवाच्या बी सेवेचं फळ मिळतं. विठ्ठल. तुकाराम महाराज किती श्रेष्ठ. तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन का केलं अभंगामध्ये? तर जगामध्ये संत सेवेला किंमत आहे, दुसरी सेवेला किंमत नाही. तुम्ही बोर झालात का? बरं चाललंय ना? काय एकदा चहा सांगू? हा, नाही ना? ऐका. तुकाराम महाराजांनी संत सेवेचं वर्णन का केलं? तर संत सेवा बिल काढते, संसार बिल काढीत. संसार बिल काढीत नाही महाराज. हे अंगद महाराज आता गेलेत ना, हे आणि मी इथं सप्ताह चालू होता आता जामखेड मध्ये. पहिल्या दिवशी त्यांचं कीर्तन होतं, दुसऱ्या दिवशी माझं होतं आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या महाराजाचं होतं. कीर्तन ऐकल्यानंतर एका जणाला कीर्तन आवडलं. ते म्हणला, महाराज तुम्ही चहा गेला आमच्या घरी, चला. मी म्हणलं चला. आम्ही चहा गेला, त्याच्या घरी गेलोत, आम्ही बसलोत. त्याने लगेच सुरू केलं, महाराज मी सांगायलोय संसार बिल काढीत नाही, ह्याच्यावर बोलवल्या संत सेवा बिल काढती. ते म्हणला, महाराज आपली बायको आहे ना आपल्या शब्दाच्या पुढं नाही. काय म्हणला? आता हे खरं आहे का? हे खरं आहे का? तुम्ही मुरलेलेत बा, मी आता नवीन आहे, बोला. हा, हे खरं आहे का? तुम्ही खुशाल नाही म्हणा लागले राव. हा, नाहीच त्याचं काय. तो म्हणला, महाराज माझी बायको माझ्या शब्दाच्या पुढे नाही. म्हणलं आम्हाला उशीर होता, चहा सांगा लवकर. ते म्हणला, ए महाराजाला चहा. ते म्हणले, जा नसती आणीत. त्याला वाटलं आम्ही ऐकलंच नाही, आम्ही न ऐकल्यासारखं केलं. ते म्हणला, ए महाराजाला चहा. जीस तिकून आली म्हणतात ती बेल लागून, काय लावलं म्हणली, कुणाला बी गोळा करून आणता चहा करून दूध कर, मी का मोल करे नाही का म्हणली तुमची. हा, असं म्हणलं. ते म्हणला, तुला कळतं का? महाराज जा म्हणा चुलीत. मी म्हणलं चला चुलीत. चुलीत जा. मी म्हणलं चूल कुठे दाखव, मी चुलीत जाऊन बसतो. काय लावलं म्हणले तुम्ही, कुणाला बी गोळा करून आणता चहा करून दूध कर, मी मोल करे नाही का म्हणली तुमची. हा, कालचे भांडे पडलेत, उठा लवकर भांडे घासून घ्या. मी म्हणलं, अंगद महाराज तुम्ही चला, नाही तर तुम्ही धुवायला आणि मी घासायला, लवकर चला. त्याला महाराज राग आला, त्याने अशा बाह्या माग सरकिल्या. काय लावलं म्हणलं तू? हा, जीवत मारून टाकीन म्हणलं तुला मी. भांडे घासून घ्या, चपात्या करा, रोज रोज तुझं ऐकतोय म्हणला. 3 वर्ष झालं. हा, काय लावलंय तू? नवरा मी का तू? कोण बायकोय? काय समजते स्वतःला? आजपासून मी माझ्या मनाने करणार. आधी मी धुणार मग भांडे घासणार. हे असे नमुने आहेत महाराज. अहो संसार बिल काढीत नाही काढीत. तुम्ही ह्याच्यात पडू नका असं मला म्हणायचं होतं. परवा दिवशी आमची बायकोनं आम्ही कपडे साडी घ्यायला गेलो पंचमीच्या वेळेस जामखेडमध्ये गुगऱ्याच्या दुकानात. तिथं पसंत नाही पडली महाराज तिला. पलीकडे आशीर्वाद मध्ये गेलो, साडी पसंत पडली. बिल द्यायला गेलो, म्हणलं बिल किती? ते म्हणले 3300 रुपये. मी पैसे काढले आणि द्यायला गेलो. ते म्हणले थांबा तुम्हाला कळत नाही मी देते. म्हणलं वर्षाच्या आता आपल्याला कळत नाही. आता ठीक आहे दे म्हणलं तू बिल बाई दे. तिने पैसे घेतले की लगेच तिथं गेले की तिचं डोकं लावलं तिने, मामा पैसे हिशोबाने घ्या. लुटाय बसलात का काय म्हणे? 3 वर्ष झालं तुमच्या दुकानात कपडे घेत होतो आम्ही. मी म्हणलं 1च वर्ष झाले आपल्याला लग्न. तुम्ही गप्पा, तुम्हाला कळत नाही असंच असतं. मग तसं बाबा 3 वर्ष झालं तुमच्या दुकानात आम्ही कपडे घेत होतो. पैसे कमी करा, लुटाय बसू नका तुम्ही, पैसे कमी करा, बिल जास्त. तो म्हणला ताई तू माझ्या पुरी सारखी, पैसे देऊ नको पण लबाड बोलू नको. ते म्हणले काय झालं? हा 3-4 वर्षापासून महाराज तुमच्या दुकानात कपडे घ्यायचे तर मी बी घेते. ते म्हणला ताई तू माझ्या पुरी सारखी लबाड बोलू नको. फक्त 2च महिने झालं दुकान टाकलेलं.
संसार लय वाईट आहे विठ्ठल. महाराज तुकाराम महाराजांना माहिती होतं संसार बिल काढीत नाही, संत सेवा बिल काढते. मग तुका म्हणे संत सेवा सेवा हेची देवा अगदी समर्पक. ह्याला म्हणायचं खुटी. मी आता 10 दिवसापूर्वी कीर्तन झालं माझं हितच ह्या गावातच. काही जणांनी ऐकलं असेल, बाबा होते कीर्तनात. मी हेच वाक्य हेच बोललो होतो, परत एकदा बोलतो. ओरिजिनल सुतार त्यालाच म्हणतात एकदा का पाचर ठुकली परत दांडी हलत नाही. हा अशी खुटी हाणली महाराज तुम्ही मनातलं वडून घेतलं बघा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा. देवाला जी उत्तम वाटते ती संत सेवा. म्हणून तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन सुरू केलं. ऐका तुकाराम महाराजांना संतांमध्ये मी सुरुवातीला बोललो द्वेष नसतो, मत्सर नसतो. एखादी गोष्ट जर शिकायची असेल तर संत विनम्रपणे त्यांना वंदन करतात, दंडवत करतात, त्यांच्याकडून ती गोष्ट मागतात. असं झालं तुकाराम महाराजांनी. ज्यांच्या दरबारात आपण कीर्तन करतो लहान लहान मुलांना थोडं खाली बसव, थोडा वेळ, थोडा विक्षेप होते बघा त्यांच्यामुळं. ऐका तुकाराम महाराजांनी हेच केलं. महाराज ज्यांच्या दरबारामध्ये आपण कीर्तन करतो त्यांना शरण गेले महाराज तुकाराम महाराज. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. मग तुकाराम महाराज जर जगद्गुरु इथं, ऐका बरं का मी तुम्हाला काही प्रश्न करतोय. तुकाराम महाराज जर जगद्गुरु इथं, जगाचे गुरु इथं, तर ते एका वानराला शरण का गेले हो? हनुमंतराय कोण आहेत? कपी कुळी हनुमंत तया माझा दंडवत. कपी म्हणजे वानर आणि कुळ म्हणजे वानर कुळा ज्यांचा जन्म आहे ते हनुमंतराय आहेत. आणि तुकाराम महाराज त्यांना काय गेले? शरण शरण जी. जी हा शब्द आदरवाचक आहे. जसं पहिला शब्द आहे बघा आपल्या अभंगातला तुम्ही, तुम्ही हा शब्द आदरवाचक आहे, तसं जी हा शब्द आदरवाचक आहे. शरण शरण जी हनुमंता. त्या हनुमंतरायाला शरण गेले. कपी कुळी हनुमंतन तया माझा दंडवत. का गेले बरं हनुमंतरायाला शरण? त्याच्या दुसऱ्या चरणात सांगतात काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दावाव्या सुबटा. इतके संत श्रेष्ठ असतात, त्यांच्यात अहंकार नसतो. अक्षय कुमार हे आतातला अक्षय कुमार रावणाचा पोरगा होता. ते अक्षय कुमार आणि बालीचा पोरगा अंगद हे एका गुरुजीकडे शिकाय होती. जशी पोरं हे शिकतात ना, आता आमच्याकडे बी पोरं शिकतात. लई जागा. त्या अंगदाने काय केलं, त्या रावणाच्या पोराला जरा रेटावलं, जरा धरून काहीतरी जरा इतकं मारलं म्हणता. पोरं इतके आगाव असतात. काही बी आपण संस्थेतून बाहेर गेलो की मागं कुठाने करतात. काल एक भांडण मिटून आलोय मी आमच्या शाळेतून. आमच्या मधल्या सुट्टीत आमच्या शाळेतल्या आमच्या संस्थेतल्या पोरांना गावातल्या पोरांनी हाणलं. लगेच भाताच्या सुट्टीत पोरांनी टोळी तयार केली संस्थेतल्या. लगेच ती पोरं जाऊन हाणलं. त्याचा बापा आमच्या संस्थेत महाराज तुमची पोरं आवरा टोळी करायला लागली. अरे म्हणलं ही एका घरचे नाहीत र, हे 50 सांभाळतोय कशा माझ्या जीवाला माहिती. तसंच झालं बाप्पा राम अंगदाचं. अंगदाने काय केलं, अक्षयला असं मारलं म्हणता. ते अंगद गेलं, अक्षय गेला रडत कोणाकडं? गुरुजीकडं. गुरुजी मला त्यांनी मारलं. गुरुजी म्हणले मी त्याला सांगतो परत मारू नको जा. दुसऱ्या दिवशी तसंच झालं, तिसऱ्या दिवशी तसंच झालं. अक्षयला अंगदाने जरा जास्तच मारलं. गुरुजीने पाहिलं, गुरुजीने शाप दिला महाराज अंगदाला. काय शाप दिला? आजपासून जर तू अक्षयच्या समोर जाशील तर तुझी सगळी शक्ती नष्ट होईल. फक्त पोरगळ पानामुळं. आणि पोरं चित्रे असते, पोरं इतके चित्र असतात. मी एक दिवशी कीर्तनात म्हणलं हे बडबड करू नको. ती जरा विक्षेप करीत होतं. म्हणलं बडबड करू नको. तो म्हणला महाराज तुम्हीच बोलू नका. मी म्हणलं अरे गावाने मला इथं बोलायला तर बोलवलंय र, तसं नाही जमायचं. तो म्हणला लई बोलता येतंय का? आणि त्या एका प्रश्नाचं उत्तर म्हणलं विचार. म्हणला अशी कोणती गोष्ट आहे प्रसाद महाराज की जी वाढल्यावर बारीक होती? मी म्हणलं दूर वायर वाढल्यावर लांबती, दुरी वाढल्यावर लांबती, रब्बर पण वाढल्यावर लांबतोय. पण अशी कोणती गोष्ट आहे मला नाही येत. म्हणला किती सोपं आहे, बिडी. पोरं कुठं डोकं लावते सांगतायत ना महाराज. तेव्हा म्हणला अंगदाला शाप दिला महाराज गुरुजींनी. अंगदा अक्षयच्या जर समोर जाशील तुझा सगळा शक्ती सगळी नष्ट होऊन जाईल. मग अंगद तेव्हापासून
लंकेमध्ये जर जायचं म्हणलं ना सीतेचा शोध करण्याकरता, अंगद म्हणायचा मी जाईल, मी पलीकड जाईल लंकेमध्ये, पण परत माघारी येईन का नाही हे सांगता येत नाही. का सांगता येत नाही? तिथं अक्षय. मग मारुतरायाने काय केलं महाराज, पहिला जाऊन अक्षयचा क्षय करून टाकला. अक्षय संपवला, अंगदावरती उपकार विठ्ठल. मारुतराय किती श्रेष्ठ महाराज. 133 वेळा रामप्रभूंना संकटातून बाहेर काढलं महाराज मारुतरायाने. किती वेळा? 133 वेळा. तुम्ही भावार्थ रामायण, तुलसी रामायण, वाल्मिकी रामायण वाचा कधीतरी. 133 वेळा रामप्रभूंना संकटातून बाहेर काढलं. सेतू बांधण्याचं काम चालू होतं, सेतू बांधण्याचा. आणि सेतू बांधत असताना राम नाव टाकायचे, दगड पाण्यात टाकायचे, राम नाव टाकायचे, दगड पाण्यात टाकायचे, राम नाव टाकायचे, दगड पाण्यात टाकायचे. दगड तरायचे महाराज. कशामुळं? रामाच्या नावामुळं दगड तरायचे. रामाने विचार केला, अरे माझ्या नावाने दगड तरतेत, वा, मग आपल्या हाताने बी माझ्या नावाने दगड तरतेत. मग म्हणले आपण पण एक दगड पाण्यात टाकून बघू. रामप्रभूंनी दगड पाण्यात टाकण्याकरता प्रयत्न करणार, पण त्यांच्या लगेच डोक्यात विचारायला नको. दुपारच्या 12 वाजल्या, आता सगळे आजूबाजूला वानर येत, ह्यांच्या देखत जर प्रयोग केला आणि जर दगड पाण्यात पडला आणि बुडला, नाही 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 नाही. रातच्या 12ला मोठे माणसं हुशार असतात महाराज. महाराज उगच मोठे होत नसते ते, त्यांच्याकडे कधी अनुकरण करा मोठ्या माणसांचं. प्रयोग हा एकांतात असतो, प्रयोग हा एकांतात असतो आणि सादरीकरण लोकांतात असतं. त्या दिवशी 2 गायक माझ्यापेक्षा चाल म्हणाय आले, ते तुमच्या इतके तयार नव्हते, पण ते आले आणि त्यांनी केलं सारे गप्पा बसा, सारे गप्पा बसा, सारे गप्पा बसा, सारे गप्पा बसा, आणि मधीच चुकले. आणि मला म्हणले महाराज पहिलाच टाइम होता. म्हणलं कशाला बॉम्बालास, घरी जा ना म्हणलं, प्रॅक्टिस कर ना तिकडं, मग ये ना इथं म्हणायला. तसं नसतंय महाराज. मोठे लोक उगाच मोठे होत नाहीत. आपला अभ्यास हा एकांतात करायचा आणि सादरीकरण लोकांताची तलवार घासून आणायची. तसंच केलं बाप्पा रामाने, तसंच केलं. रामाने काय केलं, दिवसा 12ला नको, रातच्या 12ला. का? मोठा माणूस आहे. मोठे माणसं काय करते सांगता येत नाही. एक तर पाठ शपथ घेते, नाही सक्सेस झाली तर दिवसा घेते. मोठे माणसं आहेत महाराज ते. महाराज रामप्रभूंनी रात्री 12 वाजता उठले, असा साऊंड एवढा दगड घेतला हातामध्ये आणि जसा घेतला असा टाकला आणि टाकला असा बुडाला महाराज. दगड बुडला. रामाला वाटलं जरा मोठा होता म्हणून बुडला काय की, दुसरा घेतला थोडा छोटा, परत टाकला, परत बुडाला. तिसरा, चौथा, 5वा, 5 दगड बुडाले महाराज. रामाला वाटलं आपली फजिती कोणी पाहिली का म्हणून रामप्रभू माग वळून पाहिले आणि सारी दुनिया फजितीवरच चालली. असे पावसाळ्याचे दिवस असावात आणि एखादं पोरग मोटरसायकल येऊन चालावा आणि अशी फास्ट गाडी चालली आणि जर गाडी घसारली, राम दिशेने पोरग जर पडलं ना, ते किती लागलं हे नाही बघत महाराज. ते आपल्याला कुणी पाहिलंय का हे बघतं आधी. आपल्याला कुणी पाहिलंय का ते आधी पाहतं आणि मग आपले गुडघे किती फुटले ते बघतं. तसंच झालं बाप्पा रामाचं. रामाने काय केलं, मागं बघितलं वळून. जसं मागं बघितलं तसे मारुतराय उभेच. मारुतराय दिसले की मग रामप्रभू म्हणले, मारुती तुम्ही कधी? मारुतराय म्हणले, देवा पहिल्या दगडाच्या आधी. लय गोड कथा आहेत महाराज माझ्या मारुतीच्या. आमच्या वडिलांची पुढच्या महिन्यामध्ये डांगे चौकाला कथा आहे पुण्यामध्ये, रामकथा. ते ह्या सगळ्या कथा सांगत असतात. त्यांच्या कथा ऐकून ऐकूनच हे आमच्या कानपाट झालेल्या आहेत. लई गोड कथा आहेत महाराज मारुतीच्या. मारुतरायाला भगवान परमात्म्याने प्रश्न विचारला, मारुती का रे? म्हणे काल तुम्ही माझं नाव टाकत होते दगडावरती आणि दगड पाण्यात टाकत होते. दगड तरत होता हो, माझ्या नावाने दगड तरत होते. आणि आज मी स्वतः राम आहे, माझ्या हाताने दगड का तरत नाहीत? प्रश्नच आहे ना महाराज. त्यावेळेस निवृत्ती महाराज त्या रामप्रभूंना मारुतरायाने उत्तर दिलं. कशाचं? माझ्या हाताने दगड का बुडतेत? ऐका, लई गोड उत्तर दिले. 2 उत्तर दे. मारुतराय म्हणले, देवा ह्याचे 2 उत्तर आहेत. पहिलं उत्तर, तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तुमच्या नामाचा महिमा सगळ्यात जास्त आहे.
तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नकडे मेघश्यामा. मारुतराय म्हणले देवा तुमच्यापेक्षा ना तुमच्या नावात जास्त ताकद आहे. आणि तसंच पाहिजे महाराज, आपल्या नावात धमक पाहिजे. आपलं नाव जर घ्यायचं म्हणलं ना एखाद्याला 10 मिनिटं लागले पाहिजेत, असं नाव कमवा. तरुण पोरांना माझी विनंती, पोरांनो तुमचा एक भाऊ म्हणून ऐका. आपल्याशी गावात बॅनर लागले पाहिजे, असे लोकांनी आपली फोटो लावले पाहिजे. असं काहीतरी करा. आपल्या बापाला आणि आपल्या आईला समाजामध्ये ताट मानाने चालता आलं पाहिजे, असं काहीतरी करून दाखवा. इतका पैसा कमवायचा, इतका पैसा कमवायचा की भावकी अशी धाड 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 पिटली पाहिजे. पोरांनो पैशाशिवाय जगामध्ये काही नाही. मी मारुतऱ्याच्या दरबारात एक वाक्य बोलतो, माझं चुकलं तर मला तुम्ही काही म्हणा, पण माझं बरोबर असेल तर लक्षपूर्वक ऐका. या जगामध्ये देव आणि संत, परत ऐका बरं का, या जगामध्ये देव आणि संत जर सोडले तर फक्त पैशाला किंमत आहे का नाही? बोला. मी देव आणि संत म्हणतोय बरं का, मी फक्त पैशालाच किंमत आहे असं म्हणत नाही. देव आणि संत जर सोडले तर ह्या जगामध्ये फक्त पैशालाच किंमत आहे. किती नालायक असलं तरी आपल्याला जेहारी घालावं लागतो का? पैसा आहे ना त्याच्याकडे. धन अगदी समर्पक. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. महाराज सुद्धा म्हणतात या धनवंत माणसाला जगामध्ये सगळ्यात जास्त किंमत आहे, बाकी कोणाला किंमत नाही, फक्त धनवंताला किंमत आहे. महाराज मारुतरायाने 2 उत्तर दिले. पहिलं उत्तर दिले, देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे म्हणून दगड तरले, नावाने तुमच्या हाताने नाही तरले. दुसरं उत्तर दिलं, देवा ऐका माझ्या हाताकडे बघा. दुसरं उत्तर दिलं, देवा तुम्ही ज्याला धरलं देवा, देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा, आणि तुम्ही ज्याला सोडलं देवा ते बुडाले देवा. मग देवाने आपल्याला धरावं का सोडावं? बोला. हा, धरावं. देवाने आपल्याला धरावं का सोडावं? धरावं. देवाला आपण आवडावं का न आवडू? आवडावं. मग देवाला जर आपण आवडावं असं वाटत असेल तर देवाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. आतापर्यंत तुम्ही आम्ही ते करत आलोय जे आपल्या मनाला वाटतं ते. आतापर्यंत तुम्ही आम्ही ते करत आलोय जे आपल्या मनाला वाटतं ते, पण झालं ते जे देवाला वाटतं ते. मग आता तुम्ही ते करा जे देवाला वाटतं ते, मग होईल तुम्हाला वाटतं ते. विठ्ठल ऐका, देवाला आपण आवडावं असं वाटत असेल तर देवाला जे आवडतं ते करा. देवाला काय आवडतं? टाळ्या वाजवा महाराजांकरता जोरदार. हे मुरलेले लोणचे असतात महाराज. कसले मुरलेले? मुरलेलं लोणचं कशाला म्हणतात माहिती का? ते कसं बी खाल्लं की गोडच लागत. हा, कसं कसं बी खा तुम्ही गोडच लागत. ते माणूस अगोदर मसाला मसाला हाणतय लोणच्यातला, परत काताडा काताडा हाणतय, आणि मसाला आणि काताडा संपला तरी मोह संपत नाही, पाण्यात बुडून केसाळावून दाताळ फिरवतय. हे असे मुरलेले लोणचे असतात. आवडे देवासीन. तू ऐका प्रकार ऐका,
ज्ञानोबरायांनी वर्णन केलं देवाला काय आवडतंय. ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात तेही प्राणा पर्वते आवडते मद निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते. काय गोड उत्तर दिले ज्ञानोबरायांनी. भगवान स्वतः म्हणतात तेही प्राणा पर्वते म्हणजे माझ्या प्राणापेक्षा मला ते आवडतात. कोण? जे भक्त चरित्राते प्रशंसिते. माझ्या संतांचं माझ्या भक्ताचं जे गुणगान करतात ते मला माझ्या प्राणापेक्षा जास्त आवडतात. याचा स्टडी तुकोबरायांनी केला महाराज आणि अभंगाच्या पहिल्या चरणात संतांचं तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि कायमी पतित गिरदिवानो. तुकोबराय म्हणतात तुम्ही आता शिक आपण तुम्ही म्हणजे अभंगामध्ये शिरलोत बघा. संत हा शब्द झाला आपला. तुम्ही संत माय बाप आणि कृपावंत. पुढच्या वर्षीपर्यंत कीर्तन ध्यानात राहिलं पाहिजे. फक्त संत ऐकायचे. आज काय ऐकायचे? फक्त संत. संत कोणाला म्हणतात? संतुष्टम सततम वर्तते इति नाम संत. जे कायमस्वरूपी संतुष्ट असतात त्यांना म्हणतात कायमस्वरूपी. कायमस्वरूपी कायमस्वरूपी संतूर नाही, संतूर साबण असती. संतुष्ट संतुष्ट जे असतात ते संत असतात महाराज. बर या संतांचे आशीर्वाद लागत असतात. कृपावंत तुम्ही संत माय बाप आणि कृपावंत त्या संतांचे आशीर्वाद लागतात. त्यांची कृपा होत असते, आमची नाही. आमची संत नाहीत. आम्ही फक्त त्या रस्त्यावर थोडंफार चालण्याचा प्रयत्न करतो. आमचे 1000 चुका असतात. आमचे फक्त कडक कपडे, माग 1000 लफडे, पण कपडे आलं का ध्यानात. आमच्या नका आम्हाला नका भांबळ जाऊ बरं का तुम्ही. लई टमाटामा बोलला म्हणजे लईच मोठा मार काही नसते तसलं. ते संत संत आम्ही फक्त महाराज. ते बी तुम्ही मानता म्हणून. नाही तर आमच्यात बी लई पोतरा जायचं. फक्त नाही महाराज, नाही तर पोतराच्या त्यात काहीच फरक नाही. विठ्ठल ऐका, संत हे कृपावंत असतात. कसे असतात? आमचा पंढरपूरला मठ आहे. तुम्ही यंदा बरेच जण आलते तुमच्या गावातले दिंडीत. आणि माझं आग्रहपूर्वक निमंत्रण तुम्हाला पुढच्या वर्षीपासून आषाढी वारीला सगळ्यांना आमचा रस्ता मोकळा. आमचं वाट आमचं मठ तुमच्यासाठी कायमस्वरूपी मोकळा. कधी बी येत जा, 2-4 दिवस राहत जा. सगळ्यांची भरपूर व्यवस्था आहे. सगळे 3 टाइम जेवण वगैरे आणि पावतीचा विषय नाही. हे पहिलं लक्षात घ्या बरं का. नाही तर परत म्हणता पाहुणा आला आणि गोळा करायला सुरू केलं. तसलं नाही रे बाबा, तुमच्या पाया पडते. अजिबात तसलं काय नाही. 1 रुपया फी नाही. आमच्या दिंडीमध्ये बिशीत नसती. पहिला मुद्दा. आता भाऊ माहिती बापू सगळे म्हणजे पुन्हा अजून कोकरे महाराज तुमचे ते आपले ड्रायव्हर अजून दुसरे हा देवकाते पाटील हा चका साहेब ते सगळे आले होते. त्यांनी आमच्या एकदम गोड सेवा केली. चालवण्याचे रथ वगैरे सगळं. 1 रुपया बिशी नसते दिंडीमध्ये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि तुम्ही कधी या अर्ध्या रात्रीला मठाचे दरवाजे तुमच्यासाठी मोकळे. विठ्ठल मी गेल्या वर्षी आमच्या मठामध्ये बसलो होतो आणि एक जणाला महाराज आशीर्वाद द्या म्हणलं नाही.
माझा आशीर्वाद लागत नाही. नाही नाही म्हणला, आशीर्वाद द्या. म्हणलं माझा आशीर्वाद लागत नाही. त्यांनी 500 रुपये काढले आणि माझ्या समोर मांडले, महाराज आशीर्वाद द्या. म्हणलं देतो. हिरवी नोट दिसली की मी आशीर्वाद देतो. म्हणला दे आशीर्वाद. म्हणलं जा भक्ता तुझं कल्याण होईल. 1 वर्ष गेलं आणि यंदा ते माझ्या दर्शनाला आलं मठात. यंदा ते 20 रुपये देऊन पाया पडलं. मग मी म्हणलं गेल्या वर्षी 500 दिले होते, यंदा 20. म्हणलं भक्ता बरं चाललंय का तुझं? हो म्हणला महाराज, तुमच्या आशीर्वादाने 10 एकर इकलं म्हणला मी. आमचे आशीर्वाद लागत नाहीत, आमच्या नादी लागू नका. लोक म्हणतील तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. आमचंच कसं चाललंय हे आम्हाला माहिती ना, तुमचं कुठं उचकीत. आमच्या नादी लागू नका बाबा, काही नसतंय. 3 दिवस झालं मी अजून घरी गेलो नाही. परवा दिवशी नाशिकला होतो. नंतर तसंच येतात संगमनेरचं कीर्तन केलं. आज सकाळी पिंपळवाडीचं ते तुमचे चेअरमन आहेत ना, देवकाते चेअरमन, त्यांना विचारा, त्यांच्याच पाहुण्याचे तर माझं कीर्तन होतं सकाळी. त्यांनी त्यांना फोन केला. चेअरमन म्हणले आज संध्याकाळी आमच्या गावात आहे. सकाळी पिंपळवाडीत केलंय, आज हिथं करतोय आणि उद्या परत घेऊन राहिला सकाळी. म्हणजे रोजच चालू आहे. आमचे पाय अजून आम्हालाच एका जागा बसू देत नाही. तुमचं कुठं करता विठ्ठल? संत कृपावंत असतात महाराज. किती कृपावंत असतात. नारद मुनीने देवाला प्रश्न केला, देवा मला संतांचा महिमा सांग. संत किती कृपावंत असतात ते सांग. देव म्हणले आता कसं सांगावं नारदाला? नारद तुम्ही संत आहेत. तुम्ही कोण आहेत? संत आहेत तुम्हाला. पण देव म्हणले ऐका, तुम्हाला संतांचा महिमा पाहिजे ना, पृथ्वीवरती जा. पृथ्वीच्या उत्तर दिशेला जो महाभयंकर समुद्र आहे त्याच्या कडेला एक विराट राज्य आहे. त्या राज्यामध्ये हजारो एकर मध्ये एक अरण्य आहे. त्या अरण्याच्या मध्यभागी वटवृक्षाचं एक झाड आहे. त्या झाडाच्या पूर्व दिशेला एक काट्याचा फास आहे आणि त्या फाशावरती एक सरडा आहे. तो सरडा तुम्हाला सांगन. नारद मुनी खाली आले. नारद मुनी त्या सांगितलेल्या जागेवरती आले आणि त्या सरड्याकडे पाहिलं. कोणी पाहिलं? नारद मुनीने पाहिलं. महाराज नारद मुनीने त्या सरड्याकडे पाहिलं. त्या सरड्याने नारद मुनीकडे पाहिलं. त्या सरड्याने हातपाय खुडून जीवच दिला. सरड्या मेला महाराज. नारद मुनी देवाकडे गेले, देवा अरे त्या सरड्याने जीव दिला रे, हातपाय खुडून मेलं ते. देव म्हणले एक काम कर, खाली जा परत. त्याच राज्यामध्ये ब्राह्मणाच्या दारामध्ये एका पोपटाने जन्म घेतलाय, पोपटाच्या पिलानं, ते तुला सांगन. नारद परत खाली आली. नारद मुनीने त्या पोपटाच्या पिलाकडे पाहिलं. पोपटाच्या पिलानं नारद मुनीकडे पाहिलं. तेच झालं. परत उलट पान वाचायचं. हातपाय खुडले आणि जीव दिला. नारद म्हणला आपण बघितलं की लोक मरत येत, नको रे म्हणला, लईच अवघड काम आहे. नारद डायरेक्ट देवापाशी, देवा अरे ती बी मेलं रे. देव म्हणला नारद मुनी आता एकदा जा फक्त, शेवट वेळेस, आता परत तुम्हाला लावणार नाही. म्हणले कुठं जायचं? त्याच राज्यामध्ये त्याच राजाला 12 वर्षानंतर मुलगा झालाय. देव तुम्हाला सांगन. नारद म्हणले देवा विनान चिपड्या घेऊन जाऊ का हितच ठेवू? हा म्हणजे तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं. अरे तिथं नांग्या तलवारीचा पहारा आहे र, मला भोक असतील तिथं गेल्या, आर पार तलवार करतील, माझ्या जीव मारतील, मग तुकडं तुकडं करतील. देवा लक्ष असू दे रे. देव म्हणले नारद मुनी माझा आदेश आहे, तुम्ही जा. देवा लक्ष असू द्या. नारद मुनी गेले. महाराज नारद मुनी त्या राजाच्या दरबारात गेले. हो अतिथी देवो भव. त्या राजाने असं म्हणला स्वागत केलं. हो वाजत गाजत आणलं. महाराज लोकांना वाजित गाजत आणावं लागतंय बरं का. हो हो हो. आजच्या पंक्तीवाले कुठशी काय तर विठ्ठल. असू द्या. नारद मुनीच्या पुढे ढापड्यावाले थतारांग 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 ढापडेवाले आले आणि 2-4 असे पुष्प टाकण्यासाठी होते, फुलं टाकण्याकरता. आणि नारद मुनीची एंट्री वजनदार फॉर्म मध्ये एकदम. नारद दन 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 नारद महाराज आले. नारद महाराज आले ना असे सिंहासनावरती बसले. नारद महाराज सिंहासनावरती बसले की राजाने सांगितलं राणी साहेबांना सांगा आपल्या घरी संत आलेत, त्यांच्या पायावरती घालण्याकरता राजकुमाराला घेऊन या. राणी साहेब आल्या, हातामध्ये राजकुमार, त्यांच्या मग 10 सैनिक, त्यांच्या मग दासी, सगळ्यांचा लवाजा मातीत आला आणि नारद मुनीच्या मांडीवरती त्या बाळाला मांडलं. कशा करता? आशीर्वाद देण्याकरता. तेव्हापासून पद्धत पडली. महाराज लोक घरी आले की लोक पोरांना पायावर घालतात आशीर्वाद मिळावा म्हणून. नारद मुनीच्या मांडीवरती बाळ दिलं. पण नारद मुनीला माहिती होतं आपण बघितलं का ते मरतय. नारद भिताराकडे बघायचा समोर. राजा उठला, नारद मुनीच्या मध्ये असा हात फिरवला.
मुनी खाली बाळ दिलंय तुमच्या, राजकुमार तुमच्या मांडीवरती, आशीर्वाद द्या. नाविलाजाने नारदाला पाहावं लागलं. नारदाने पायाकून सुरू केलं बघायला. हळूहळू हळूहळू वरती 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 आले, वरती वरती आले. आणि ज्या वेळेस त्या बाळाने नारदाकडे पाहिलं आणि नारदाने बाळाकडे पाहिलं, ती मेलं नाही महाराज. त्याने जय हरी ठोकला नारदाला, जय हरी नारद. नारद मुनी म्हणले, तू जय हरी कर, काही कर, फक्त मरू नको. तू मेला की माझं इथं पटांगण झालं म्हणायचं. जय हरी घातल्यावर आता ऐका आपला पहिला मुद्दा. नारदाचे प्रश्न काय होते? संत कसे असतात आणि संत किती कृपावंत असतात. मी कशा करता सांगतोय? आपल्या अभंगामध्ये तिसरा शब्द आहे कृपावंत. संत कृपावंत मग किती असतात? नारद मुनीचा हा प्रश्न होता. पण नारद मुनीला तो प्रश्न विचारायच्या अगोदर त्या मुलाने उत्तर द्यायला सुरू केलं. ते राजकुमार म्हणला, नारदजी तुम्ही महान संत आहेत. नारद म्हणला, मी संत? अहो किती कृपावंत संत आहेत तुम्ही, तुमची किती कृपा आघाद आहे, तुमचा किती मोठा महिमा आहे. ऐका, पहिल्या जन्मामध्ये मी सरड्या होतो, तुमची संगती घडली, तुमची कृपा दृष्टी माझ्यावरती पडली, त्या नीच योनीतून मला मुक्ती मिळाली आणि पक्षी योनीमध्ये मला जन्म मिळाला. इतके संत श्रेष्ठ आहेत. ऐका, पण परत तुम्ही माझ्यावरती कृपा केली, परत तुम्ही तिथं आले, माझ्यावरती कृपा दृष्टी टाकली, परत पक्षी योनीतून मला मुक्ती मिळाली आणि या राज्याचा राजकुमार झालो. ऐका, पण म्हणले तुम्ही तिसऱ्याही वेळेस माझा पिछा सोडला नाही. परत तुम्ही इथं आले, मला मांडीवरती घेतलं, माझ्या अंगावरून हात फिरवला. इतके कृपावंत संत आहेत तुम्ही, एवढे कृपावंत आहेत की नुकतंच जन्मलेलं बाळ वेदाची मती आणि लागलो मी बोलू, वेदासारखा बोलायला लागला. एवढे कृपावंत संत आहेत तुम्ही नारद मुनी, तुम्हीच संत आहेत अभंगाच्या पहिल्या चरणात. परत पहिल्या चरणात तुम्ही संत तुम्ही संत माया संत कृपावंत आहेत. त्यांची दृष्टी पडली तरी आपलं कल्याण होतं महाराज. आपल्याला अगदी 5-6 मिनिटं राहिलेत ना, त्या 5-6 मिनिटात आपल्याला संपवायचंय. त्याच्यामुळं एकदा सगळ्यांनी वरती हात करा, सगळ्यांनी वरती हात करा आणि एक साथ टाळी वाजवायची, इकडे तिकडे नाही वाजवायची. मिलिटरीच्या शिस्तीत कार्यक्रम झाला पाहिजे. हरी विठोबा रघुमा एक